जय गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर. नमस्कार मंडळी. मी राजेंद्र श्रीरंग पवार बदलापूर इथे राहतो आणि आज या ठिकाणी मी वासुदेव आश्रम वासन या ठिकाणी उत्तर वाहिनी परिक्रमेसाठी 2024 आलेलो आहे. आज माझी सकाळी आम्ही 3ला परिक्रमेला सुरुवात केली आणि जवळ 8:15ला आम्ही परत आश्रमामध्ये परिक्रमा पूर्ण करून पोचलेलो आहोत. अतिशय सुंदर अशी कुठल्या प्रकारचा त्रास न होता आमची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आणि ही परिक्रमा करण्यामागे, पूर्ण होण्यामागे आणि हे सगळं यशस्वी सगळं कार्य हे दत्तगुरूंची कृपा आहे. आणि आपल्या आश्रमाचे व्यवस्थापक गुरु महाराज, आमचे गुरुमाऊली विष्णुगिरी महाराज यांची सगळे या ठिकाणी जी व्यवस्था आहे, त्यांची जी आपल्या परिक्रमासाठी, आपल्या भक्तांसाठी, सद्गुरूंच्या भक्तांसाठी जी काही त्यांची तळमळ आहे, जी काय त्यांचं त्या पाठीमागे आपल्या भक्तांना, आपल्या सेवकांना, आपल्या दत्तगुरूंच्या सेवकांना जास्तीत जास्त चांगली सेवा मिळावी असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की ऑगस्ट 2024मध्ये या नर्मदा मैयाला खूप मोठा महापूर आला होता. आणि या महापुरामध्ये जवळजवळ या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याचे सगळे आश्रम पाण्याखाली होते. आणि आपला आश्रम पण, वासुदेव आश्रम पण, जवळजवळ आश्रमाच्या वर 20 फूट पाणी होतं. आणि ह्या महापुरामध्ये सगळं काही वाहून गेलं होतं, काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी या ठिकाणी आपलं तन, मन, धन आणि सगळं एकत्र करून, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आज जर तुम्ही बघाल तर आज आश्रमाची जी परिस्थिती आहे, म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा आम्ही परिक्रमेला या ठिकाणी आलो होतो, ते फक्त एक टेम्पररी शेड होतं. परंतु स्वामींच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने आज मोठं शेड आणि जवळजवळ 500-700 माणसं एका वेळेला त्या ठिकाणी आराम करू शकतील, झोपू शकतील आणि ह्या इकडच्या सगळ्या व्यवस्थेचा आनंद घेऊ शकतील, अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी उभी केल्या. म्हणजे थोड्या कालावधीमध्ये लोकांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व त्यांनी आणि आपल्या भक्तांकडून त्यांनी सगळं काय करून घेतलं, आपलं सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण करून त्या ठिकाणी त्यांनी ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आज जवळजवळ आम्ही महाराजांना 4-5 वर्ष झाली ओळखतो. तेव्हा त्या तिलकवाड्याला त्या आश्रमामध्ये असताना त्यांची आमची ओळख झाली आणि तिथून आम्ही या परिक्रमेला सुरुवात केली. आणि जवळ 3रं वर्ष हे आहे परिक्रमेचं, सतत लागोपाठ आम्ही करत आहोत. आणि कुठल्या प्रकारचा त्रास न होता. आणि महाराजांचा स्वभाव असा की माणसं त्यांना म्हणजे असं ते ओढून घेतात माणसांना आपल्याकडे स्वतःला, असं त्यांच्याकडे काय अशी त्यांची स्वभाव आहे की माणूस ॲक्टिव्ह त्यांच्याकडे ओढला जातो आणि तो त्यांच्या सेवेत लागतो, सद्गुरूंच्या सेवेत लागतो, ह्या सगळ्या आश्रमाच्या सेवेत लागतो. आणि ते सगळी ही दत्तगुरूंची कृपा आहे. आणि ते दत्तगुरू त्यांच्या मार्फत आमच्याकडून करून घेत आहेत. आणि खरोखर हे असं कार्य दिवसेंदिवस वाढत राहो अशी मी दत्तगुरू प्रार्थना करतो. आणि आपणही या सेवेमध्ये, या परिक्रमेमध्ये वर्षभर या ठिकाणी परिक्रमावासियांना जे मोठी परिक्रमा करतात, जे 2 वर्ष, 3 वर्ष, 6 महिन्याची जी मोठी नर्मदा माईची परिक्रमा करतात, त्यांच्यासाठी अन्नछत्र याकडे चालवलं जातं. ते जे कोणी परिक्रमावासी या ठिकाणी येतात त्यांची राहण्याची, जेवणाची, खाण्याची व्यवस्था आपल्या आश्रमावर निःशुल्क अशी केली जाते. आणि सगळ्या लोकांना आनंद कसा मिळेल, सगळ्या लोकांना त्याचा उपभोग कसा घेता येईल, ही धडपड आपल्या महाराजांची असते. आणि त्यांना ह्या धडपडीला, त्यांच्या ह्या परिश्रमाला दिवसेंदिवस यश मिळत जावं आणि हा आश्रम आपला असा वृद्धिंगत व्हावं. आणि त्यांच्या ज्या काय महाराजांच्या इच्छा आहेत, आपल्या जो परिक्रमावाशांसाठी, आपल्या सेवेकऱ्यांसाठी, आपल्या भक्तांसाठी ज्या काही त्यांची इच्छा आहेत, त्यांचं चांगल्यात चांगलं करून देण्याच्या, त्याचा यश ते दत्तगुरू करून घेणारच. आपण सगळे त्यांच्या पाठीशी आहोतच. आणि असंच त्यांच्याकडून कार्य उत्तरोत्तर होत जावं, वाढत जावं आणि आम्हालाही त्या ह्याच्यामध्ये आम्हाला सहभागी यावं अशी मी दत्तगुरू प्रार्थना करतो. जय गुरुदेव दत्त. नर्मदे हर, नर्मदे हर.